नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनानं अर्थात फडणवीस सरकारनं सत्तेत आल्यानंतर अनेक निर्णयांचा धडाका लावलाय आणि त्यामध्ये आता आणखी एका नवीन निर्णयाची भर पडली आहे। अतिशय महत्त्वाच्या आणि सामान्यांच्या खिशावरती परिणाम करणाऱ्या अशा या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलंय, तर काहींनी मात्र नाराजीचा सूर आवळलाय। बाईक पुलिंगला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर लगेचच महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये नोंदणीकृत ॲप आणि वेब आधारित प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शासनानं कार पुलिंगला कायदेशीर मान्यता दिली आहे। नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे राज्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्येवरती तोडगा काढला जाण्याची आशा अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। तर मग आता कार पुलिंग म्हणजे काय हे आपण आधी जाणून घेऊ। सध्याच्या काळामध्ये हा शब्द अनेकांकडून वापरला जातो, परंतु त्याचा नेमका अर्थ तुम्हाला माहित आहे का? कार पुलिंग म्हणजे एकाच दिशेला जाणाऱ्या एकाहून अधिक व्यक्ती एकाच वाहनातून प्रवास करतात। यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या तुलनेने कमी होण्यास मदत होते आणि शिवाय इंधनाच्या बचतीसह पर्यावरणाची हानी सुद्धा होत नाही। केंद्र सरकारच्या ग्रेगिटर नीती 2020च्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे। त्या अंतर्गत बिगर व्यावसायिक वाहनांच्या पुलिंगला परवानगी मिळते। या निर्णयाची अंतिम मंजुरी मात्र केंद्र शासनाच्या अखत्यारीमध्ये येते। राज्य शासनाच्या या निर्णयामुळे टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडून मात्र तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। या निर्णयामुळे रिक्षा टॅक्सी चालकांच्या अर्थार्जनावरती परिणाम होण्याची दाट शक्यता असल्यानं त्यांच्या आव्हानांमध्ये अधिक वाढ होणार आहे। दरम्यान मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या ठिकाणी अधिक मागणीच्या मार्गांवरती मात्र अनेक ॲप किंवा खाजगी वाहनांच्या सुविधा पुरवणाऱ्यांच्या मनमानी कारभारावरती या निर्णयामुळे मात्र चाप बसणार आहे। प्रवाशांची सुरक्षितता हा सुद्धा यातील एक महत्त्वाचा निकष असून आता राज्य शासनाकडून त्या संदर्भातील सविस्तर नियम आणि अटींची आखणी केली जाणार असल्याची माहिती समोर येते। कार पुलिंगच्या सेवेची पाहणी संचलन प्रभावीपणे पार पाडण्यासाठी त्यामध्ये सुसूत्रता आणणं गरजेचं आहे। त्यामुळे प्रत्यक्षामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर त्याचे नेमके कसे परिणाम होतात हे पाहणं जास्त गरजेचं ठरणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये हा एक मोठा निर्णय करण्यात आलेला आहे कार पुलिंग संदर्भातला। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।